विद्यार्थ्यांनो, इयत्ता 12वी मराठीच्या पाठ्यपुस्तकामधील व्याकरण घटक आपण पाहत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण समास, त्यामधील अव्ययी भाव समास पाहिला. आता यानंतर आपण तत्पुरुष समास पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण तत्पुरुष समासाची व्याख्या पाहूया. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी लक्षात घ्यायचे की दुसरे पद महत्त्वाचे आहे आणि गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो. आता इथे आपण उदाहरण पाहूया. तोंडपाठ हा एक सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह झालेला आहे तोंडाने पाठ, म्हणजे त्यामध्ये ने हा विभक्तीचा प्रत्यय या ठिकाणी घातलेला आहे. कंबरपट्टा या सामासिक शब्दाचा विग्रह आहे कमरेसाठी पट्टा. या ठिकाणी साठी हा जो शब्द आहे तो घातलेला आहे. महादेव महान असा देव. अनिष्ट नाही इष्ट ते. वांगी पोहे वांगी युक्त पोहे. आता यानंतर आपण तत्पुरुष समासाच्या उपप्रकारांना प्रारंभ करण्या अगोदर आपण विभक्तीच्या प्रत्ययांची उजळणी करूया. आता या ठिकाणी उजळणी हा शब्द मी वापरलाय कारण 10वी पर्यंत आपल्याला विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय तुम्ही शिकलेला आहातच. त्यामुळे आपण फक्त आता ते आठवणीमध्ये आणायचे, त्याची उजळणी करायची आहे, कारण ते आपल्याला आत्ता या घटकासाठी महत्त्वाचे आहे. तर आपण बघूया विभक्ती, प्रत्यय आणि त्याची उदाहरणे. विभक्ती व प्रत्ययामध्ये पहिल्यांदा आहे प्रथमा. प्रथमेला प्रत्यय नसतो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर राम राजा झाला. द्वितीया, द्वितीयाचे प्रत्यय आहेत स, ला, ना, ते. उदाहरण आहे त्याने चोरास पकडले. इथे स हा द्वितीयाचा प्रत्यय लागलेला आहे. आपण अजूनही त्याची उदाहरणं आपण बघू शकतो की जसं इथं त्याने चोरास पकडले, त्याने चोराला पकडले, त्याने चोरांना पकडले. अशा पद्धतीनं आपण विभक्ती लावू शकतो. तिसरा क्रमांक आहे तृतीया. तृतीयाचे प्रत्यय आहेत ने, ए, शी, नी. उदाहरण पाहूया आपण. तो कानाने बहिरा आहे. तो भिंतीशी बसला. तो 4 वर्षांनी आला. इथे या ठिकाणी तो कानाने, इथं ने प्रत्यय लागलेला आहे. तो भिंतीशी बसला. इथे शी हा प्रत्यय लागलेला आहे. इथं ते ऐवजी तो करायचे पहा इथे. तर तो कानाने बहिरा आहे. तो भिंतीशी बसला. तो 4 वर्षांनी आला. इथे नी हा प्रत्यय लागलेला आहे. चतुर्थी, त्याचे प्रत्यय आहेत विभक्तीचे स, ला, ना, ते. मी, उदाहरण पहा. मी अभ्यासाला जातो. इथे ला प्रत्यय लागलेला आहे. तो नोकरीस मुकला. इथे स हा प्रत्यय लागलेला आहे. पंचमी ही विभक्ती आपण पाहूया. पंचमीचे विभक्तीचे प्रत्यय आहेत ऊन, हून. उदाहरण आहे संत मेणाहून मऊ असतात. इथे हून हा प्रत्यय लागलेला आहे. तो घरातून बाहेर पडला. इथे पण तू न हा प्रत्यय लागलेला आहे, तून. म्हणजे ऊन हा प्रत्यय या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर षष्ठी. षष्ठी ही विभक्ती आहे. त्याचे प्रत्यय आहे चा, ची, चे.
उदाहरण आपण पाहतोय, त्याच्या वागण्याचा मला राग आला. इथे वागण्याचा चा हा प्रत्यय लागलेला आहे. काळ्याचे पांढरे झाले. इथे काळ्याचे चे हा विभक्तीचा प्रत्यय आहे. गोविंदाची सायकल नवी आहे. इथे गोविंदाची ची हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर सप्तमी आपण विभक्ती पाहतोय. त ई आ हे विभक्तीचे प्रत्यय आहेत. उदाहरण पहा, मी तुझ्या पायी बुडालो. ई आणि तो इंग्रजीत कच्चा आहे. इथे त हा प्रत्यय आलेला आहे. आणि 8वी विभक्ती आहे संबोधन. तर संबोधन म्हणजे हाक मारणे. रामा इकडे ये हे त्याचं उदाहरण आहे. आता हे तुम्ही विभक्तीचे सगळे प्रत्यय लक्षात ठेवायचे, कारण आपल्याला समासाचा विग्रह करताना ते उपयोगी पडणार आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. या समासाचा विग्रह करताना एका पदाचा दुसऱ्या पदाशी असलेला संबंध ज्या विभक्ती प्रत्ययाने दाखविला जातो, त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते. इथे या ठिकाणी तुम्हाला मागील स्क्रीनवर आपण जे बघितलं विभक्तीचे प्रत्यय ते तुम्ही लक्षात ठेवायचे आणि मग हा भाग समजावून घ्यायचा आहे. तर आपल्या लक्षात आलं असेल विभक्ती तत्पुरुष समास. आता पुढे पहा. आता उदाहरण दिलेलं आहे. सामासिक शब्द आहे दुःख प्राप्त. त्याचा विग्रह आहे दुःखाला प्राप्त. आता ला हा प्रत्यय इथे लागलेला आहे, म्हणून आपण लाची विभक्ती जी आहे तिचं नाव दिलंय द्वितीया तत्पुरुष समास. त्याची उदाहरणं अजूनही आहेत. त्यापैकी एक उदाहरण आहे कृष्णाश्रित. म्हणजे कृष्णाश्रित म्हणजे कृष्णाला आश्रित. तर इथे ला हा प्रत्यय लावलेला आहे. दुसरं उदाहरण आपण पाहतो आहोत भक्तिवश. त्याचा विग्रह आहे भक्तीने वश. ने हा प्रत्यय इथे लागलेला आहे आणि नेची विभक्ती आहे तृतीया, म्हणून आपण या समासाला तृतीया तत्पुरुष समास असे नाव दिलेले आहे. आपण आणखी काही उदाहरणे इथे पाहतो आहोत. तोंडपाठ, तोंडाने पाठ असा त्याचा विग्रह करता येईल. गुणहीन, गुणाने हीन. बुद्धी जड, बुद्धीने जड. तर तृतीया तत्पुरुष समास हा ने या प्रत्ययाने व्यक्त होतो. पुढचं उदाहरण आपण पाहतोय सामासिक शब्द आहे क्रीडांगण. त्याचा विग्रह आहे क्रीडेसाठी अंगण. आता इथे या ठिकाणी चतुर्थी तत्पुरुष समास या ठिकाणी या समासाला नाव दिलेलं आहे, कारण साठी हा जो शब्द आहे तो या ठिकाणी इथे जोडलेला आहे. गायरान, इतर उदाहरणं गायीसाठी रान. पोळपाट, पोळीसाठी पाट. व्याही भोजन, व्याह्यांसाठी भोजन. म्हणजे साठी हा शब्द घालून इथे या ठिकाणी हा समास तयार होतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. इथे ऊन हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणून पंचमी तत्पुरुष समास झालेला आहे, कारण ही पंचमीची विभक्ती आहे. आणखी उदाहरणे पहा. गर्भ श्रीमंत, गर्भातून श्रीमंत म्हणजे मुळापासून श्रीमंत. चोर भय म्हणजे चोरापासून भय. जन्म खोड, जन्मापासून खोड असे त्याचे विग्रह आपल्याला करता येतात. पुढचं उदाहरण आहे
राजपुत्र, त्याचा विग्रह आहे राजाचा पुत्र. इथे चा हा प्रत्यय लागलेला आहे विभक्तीचा आणि त्या विभक्तीचं नाव आहे षष्ठी. म्हणून समासाला नाव दिलेलं आहे षष्ठी तत्पुरुष समास. त्याची उदाहरणं पहा. देवपूजा, देवाची पूजा. राजवाडा, राजाचा वाडा. आंबराई, आंब्याची राई. चा, ची, चे हे जे प्रत्यय आहेत ते षष्ठीचे प्रत्यय आहेत. म्हणून या समासाला षष्ठी तत्पुरुष समास हे नाव या ठिकाणी दिले जाते. आणि शेवटचा शब्द आहे सामासिक घर जावई. त्याचा विग्रह आहे घरातील जावई. आता इथे सप्तमी तत्पुरुष समास असं नाव या समासाला आहे, कारण इथे ल हा प्रत्यय आलेला आहे. पहा, वनभोजन, वनातील भोजन. पाणकोंबडा, पाण्यातील कोंबडा. स्वर्गवास, स्वर्गातील वास. आता इथे या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण तत्पुरुष समास पाहिला. आता हा तत्पुरुष समास जो आहे तो विग्रहाला अनुसरून सुद्धा समासाची नावे आपल्याला बदलता येतात. ती कशी? तर गाव देवी, गावाची देवी. आता गावची देवी असं म्हटलं तर ची हा प्रत्यय लागतो आणि म्हणून त्याला नाव षष्ठी तत्पुरुष समास असं आहे. पण समजा तुम्ही विग्रह असा केला की गावातील देवी असा विग्रह केला तर सप्तमी तत्पुरुष समास असं त्या समासाचं नाव असेल. थोडक्यात विग्रह जसा कराल तशा पद्धतीनं सुद्धा समासाचं नाव या ठिकाणी बदललं जातं. आता पुढचा मुद्दा आपण पाहतो आहोत. आता आपण तत्पुरुष समास बघितला, त्यानंतर आपण कर्मधारय समासाकडे वळणार आहोत. पुढचा उपप्रकार आहे. आता या कर्मधारय समासाची व्याख्या काय पहा. आता ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. आता ही व्याख्या जरी अशी असली तरी कर्मधारय समासाची वैशिष्ट्ये बरीच आहेत पहा. त्यापैकी आपण ही वैशिष्ट्ये बघूया म्हणजे तुम्हाला कर्मधारय समास हा व्यवस्थित समजेल. पहिलं वैशिष्ट्य आहे विशेषण पूर्वपद. सामासिक शब्दातील पहिले पद, पूर्वपद म्हणजे पहिले पद विशेषण असते. तुम्ही 10वी पर्यंत विशेषण म्हणजे काय हे बघितलेलं आहेच आहे. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मग आता इथे पहिले पद विशेषण आहे. पहा उदाहरण. रक्तचंदन, रक्तासारखे चंदन. रक्त हे चंदनासाठी वापरलेलं विशेषण. नीलकमल, नील असे कमल. पितांबर, पिवळे असे वस्त्र. म्हणजे पिवळे हे विशेषण आहे. म्हणून विशेषण पूर्वपद हे कर्मधारय समासाचं पहिलं वैशिष्ट्य आहे. आता आपण दुसरं वैशिष्ट्य पाहूया. विशेषण उत्तरपद. सामासिक शब्दातील दुसरे पद, उत्तरपद याचा अर्थ आहे दुसरे पद विशेषण असते. आता उदाहरणाच्या सहाय्याने आपण बघूया पहा. घननील, इथे दुसरं पद नील आहे आणि ते विशेषण आहे, त्यामुळे त्याचा विग्रह असा होतो निळा असा घन. पुरुषोत्तम, उत्तम हे जे उत्तर पद आहे ते विशेषण आहे, म्हणून त्याचा विग्रह उत्तम असा पुरुष. आणि वेशांतर, यामध्ये अंतर हे विशेषण आहे आणि त्याचा विग्रह होतो दुसरा वेश. म्हणजेच विशेषण उत्तरपद हे कर्मधारय समासाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आता आपण तिसरं वैशिष्ट्य पाहूया. विशेषण उभयपद. सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात. आता ही कशी असतात ती आपण बघूया पहा. पांढरा शुभ्र. पांढरा हे पहिलं पद
आणि शुभ्र हे दुसरं पद, दोन्हीही विशेषणं आहेत. श्याम सुंदर, लाल भडक, हिरवागार, काळा भोर यामधील दोन्ही पदं ही विशेषण दर्शवितात. म्हणूनच कर्मधारय समासाचं विशेषण उभयपद हे तिसरं विशेषण मानलं जातं. त्यानंतर आपण चौथं पहा, उपमान पूर्वपद. सामासिक शब्दातील पूर्व म्हणजे पहिले पद उपमान असते. ते कसं आपण बघूया. कमल नयन, पहिलं पद कोणतं आहे यातलं, तर कमल, आणि नयन हे दुसरं पद आहे, म्हणजे नयनासाठी उपमान कमल हे वापरलेलं आहे, म्हणजे कमळासारखे डोळे. मेघ श्याम, इथं पहिलं पद आहे मेघ आणि दुसरं आहे श्याम, म्हणजेच मेघासारखा काळा. आणि चंद्रमुख म्हणजे चंद्रासारखे मुख. थोडक्यात इथे पहिले पद हे उपमान असते, म्हणून उपमान पूर्वपद हे कर्मधारय समासाचं चौथं वैशिष्ट्य आहे. आता आपण पाचव्या वैशिष्ट्याकडे वळूया. उपमान उत्तरपद. सामासिक शब्दातील उत्तर म्हणजे दुसरे पद उपमान असते. उदाहरणार्थ मुखचंद्र, चरण कमल. पहा दुसरे पद चंद्र हे उपमान आहे, पुढे कमल हे उपमान आहे. नरसिंह, सिंहासारखा नर, इथे सिंह हे उपमान आहे. त्यानंतर आपण शेवटच्या वैशिष्ट्याकडे वळूया. रूपक उभयपद. उभयपद म्हणजे दोन्ही. सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकरूप असतात. उदाहरण बघा. विद्याधन, विद्या हेच धन, म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर दोन्ही एकरूप. काव्यामृत, काव्यरूपी अमृत. भवसागर, भव हाच सागर. विद्युल्लता, विद्युत हीच लता. चरण कमल, चरण हेच कमल. ही सहाही वैशिष्ट्ये कर्मधारय समासाची आहेत आणि ही सगळी वैशिष्ट्ये तुम्ही बारकाईने वाचायची आहेत, लक्षात ठेवायची आहेत आणि अभ्यासायची आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण आता पुढच्या मुद्द्याकडे वळणार आहोत. तिसरा उपप्रकार आहे द्विगु समास. आपण त्याची व्याख्या बघूया. हा कर्मधारय समासाचाच प्रकार आहे. या प्रकारात सामासिक शब्दामधील पहिले पद संख्या विशेषण असून या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा बोध होतो. समुच्चय म्हणजे समूह, तेव्हा त्यास द्विगु समास असे म्हणतात. आणि हा समास नेहमी एकवचनी असतो. आता उदाहरणार्थ पंचवटी, 5 वडांचा समूह. पंच म्हणजे 5, तर पहिलं पद हे संख्या विशेषण इथे आपल्याला दिसून येतं. नवरात्र, 9 रात्रींचा समूह. चातुर्मास, 4 मासांचा समुदाय. त्रिभुवन, 3 भुवनांचा समुदाय. तर या प्रकारे या ठिकाणी आपण तीनही उपप्रकार बघितलेले आहेत. आता यानंतर आपण स्वाध्यायाकडे वळणार आहोत. स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1. खालील तक्ता पूर्ण करा. पहिल्यांदा समासाचा विग्रह तुम्हाला दिलेला आहे, तो कसा केलाय पहा, आणि दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्ही त्या विग्रहावरून सामासिक शब्द ओळखायचा आहे. पहिला आहे राजाची आज्ञा, दुसरा आहे 8 अंगांचा समूह, आणि तिसरा विग्रह आहे उत्तम असा पुरुष. तर रिकाम्या जागी तुम्ही सामासिक शब्द लिहा. त्यानंतर स्वाध्याय क्रमांक आपण 2 पाहणार आहोत. पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा. पहा, सामासिक शब्द आहे
लोकप्रिय, त्याचा विग्रह आहे लोकांना प्रिय. आता इथे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सोडवायचं आहे. पहा काय सोडवायचं इथे, तर विभक्ती प्रत्यय किंवा विभक्ती दर्शक अव्यय तुम्ही लिहायची आहेत. लोकप्रिय, लोकांना प्रिय या विग्रहामध्ये विभक्तीचा कोणता प्रत्यय लागलाय ते ओळखायचे आहे. दुसरा सामासिक शब्द आहे कष्टसाध्य, त्याचा विग्रह आहे कष्टाने साध्य. इथे सुद्धा कोणता विभक्तीचा प्रत्यय लागलाय ते लिहायचं आहे. चोर भय, चोरापासून भय. इथे सुद्धा तुम्ही विभक्तीचा प्रत्यय लिहायचा आहे. घर मालक, घराचा मालक. त्यानंतर नाट्यगृह, नाट्यासाठी गृह. इथे मात्र तुम्ही विभक्ती दर्शक अव्यय कोणता आहे ते लिहायचं आहे. वनभोजन, वनातील भोजन. इथे विभक्तीचा प्रत्यय लिहायचा आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या स्वाध्यायाकडे वळणार आहोत. पुढील वाक्ये तपासून किंवा अभ्यासून तक्ता पूर्ण करा. पहिलं वाक्य आहे गुप्तहेर वेषांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात. दुसरं वाक्य आहे अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला. आणि तिसरं वाक्य अजून काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात. आणि चौथा आहे निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. आता इथे तक्ता कसा दिलाय तो पहा. आता सामासिक शब्द दिलेला नाहीये पहिल्या रकान्यामध्ये आणि विग्रह अन्य असा वेश असा दिलाय. तर अन्य असा वेश या विग्रहावरून तुम्ही वरील ओळीमध्ये कोणता सामासिक शब्द आलाय तो ओळखायचा आहे. दुसऱ्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला आहे दुष्काळ. तर दुष्काळ या सामासिक शब्दाचा विग्रह तुम्ही पुढच्या रकान्यामध्ये करायचा आहे. तिसऱ्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला नाही, विग्रह फक्त दिलेला आहे मान हेच धन. तर तुम्ही वरती ज्या पंक्ती दिलेल्या आहेत त्यातून तुम्ही सामासिक शब्द ओळखायचा आहे. चौथ्या रकान्यामध्ये मात्र सामासिक शब्द दिलेला नाही, विग्रह मात्र केलेला आहे तो आहे निळा सावळा असा. तिथे सुद्धा तुम्ही सामासिक शब्द वरच्या ओळीमधून ओळखायचा आहे. तर आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. पुढचा स्वाध्याय पहा. आता खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा. पहिला आहे वाक्य सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात. दुसरं वाक्य आहे नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात. आणि तिसरा आहे सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. आता आपण रकाना पाहतो आहोत. सामासिक शब्दाची जागा पहिल्या रकान्यात रिकामी आहे. विग्रह आहे 10 दिशांचा समूह. त्यानंतर दुसऱ्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलाय नवरात्र आणि त्याचा विग्रह तुम्ही पुढे करायचा आहे. तिसऱ्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला नाही पण विग्रह दिलेला आहे 7 अहांचा म्हणजे दिवसांचा समूह. वरील वाक्यातील सामासिक शब्द ओळखायचे आणि त्या पद्धतीनं तुम्ही तो रकाना पूर्ण करायचा आहे. त्यानंतर आपण 5व्या स्वाध्यायाकडे वळूया. आता इथे तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा. आता आपण इथे तत्पुरुष समास शिकलेलो आहोत आणि त्याचे 3ही उपप्रकार सुद्धा आपण शिकलेलो आहोत. तर त्या सगळ्याच एकंदर घटकावरती हा स्वाध्याय दिलेला आहे. पहा पहिल्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला नाही.
समासाचा विग्रह दिलेला आहे 6 मासांचा म्हणजेच महिन्यांचा समूह. तुम्ही समासाचं नाव लिहायचं आहे. दुसऱ्या रकान्यात सामासिक शब्द दिलेला आहे ग्रंथालय. समासाचा विग्रह पण करायचा आहे आणि समासाचं नाव सुद्धा लिहायचं आहे. तिसऱ्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला नाही, समासाचा विग्रह सुद्धा दिलेला नाही, पण समासाचं नाव दिलंय कर्मधारय. त्या कर्मधारय समासासाठी तुम्ही सामासिक शब्द स्वतः शोधायचा आहे आणि त्याचा विग्रह सुद्धा स्वतः करायचा आहे. चौथ्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलाय त्रिदल. त्या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा आहे आणि समासाचं नाव सुद्धा लिहायचं आहे. पाचव्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला नाही, पण समासाचा विग्रह केलेला आहे बालकांसाठीचे मंदिर. समासाचं नाव मात्र तुम्ही लिहायचं आहे. पुढच्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलाय नरश्रेष्ठ. समासाचा विग्रह करायचा आहे आणि समासाचं नाव सुद्धा लिहायचं आहे. आणि 7व्या रकान्यामध्ये सामासिक शब्द दिलेला नाही, समासाचा विग्रह सुद्धा दिलेला नाही, पण समासाचं नाव लिहिलंय विभक्ती तत्पुरुष समास. तर तुम्ही ते दोन्हीही लिहायचे आहेत. एकूणच या ठिकाणी कर्मधारय समास आणि तत्पुरुष समास आपला पूर्ण झालेला आहे. त्याचे 3ही उपप्रकार आपण घेतलेले आहेत. स्वाध्याय तुम्ही काळजीपूर्वक सोडवायचा आहे. स्वतःच्या स्वतंत्र व्याकरणाच्या वहीमध्ये हा स्वाध्याय तुम्ही सोडवा आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अभ्यासाला लागा. धन्यवाद.